नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बघा, आजचा दिवस म्हणजे सगळ्या सौभाग्यवतींसाठी वर्षातला खूप खास दिवस असतो, तो म्हणजे वटपौर्णिमा. तर बघा, आजच्या दिवशी सगळ्याजणी मैत्रिणी खूप उत्साहात असतात. तर मी पण सकाळी खूप लवकर उठले होते आज. लवकरच उठून आवरून घेतलं होतं, पुरण शिजवून घेतलं होतं आणि पीठ पण भिजवलं होतं आणि म्हणलं की मग देवपूजा करून घ्यावी सकाळी सकाळी. खूप प्रसन्न वाटतं बघा देवपूजेने सकाळी केल्यावर आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण येते घरामध्ये. तर मग देवपूजा केली आणि मग म्हणलं की वडफळं करून घेतली बघा. वडफळाचा मान आहे आमच्यात पूजेसाठी. आणि पुरण ना मी गुळाचंच केलेलं होतं बघा. कारण का साखरेचं पुरण काही कोणी खात नाही पोळी आमच्यात, का गुळाच्याच पुरणाची पोळी चवीला छान लागते. म्हणून मग पोळ्यांची पूर्ण तयारी झाली होती आणि ह्या बाजूला भजीचं पीठ पण भिजवून घेतलं होतं बघा. आणि दूध गरम करून ठेवलं होतं बाजूला. खूप धावपळ चालली होती कामांची सकाळपासून आणि मग म्हणलं की थोडा चहा करून प्यावं. चहाने आपल्याला थोडीशी एनर्जी येते काम करायला. कोणी काय उठलेलं नव्हतं, मग एकटीपुरताच चहा केला थोडासा. चहा पिला आणि मग ह्या बाजूला बघा आमटीसाठी मसाला करायला ठेवला होता आणि आमटीसाठी मसाला करून घेतला आणि तळण करून घेतलं बघा. तळण झाल्यानंतर मग पोळ्यांची पण सगळी तयारी झाली होती. तर मग तळण बाजूला केलं आणि पोळ्या करून घेतल्या बघा. छान अशा पोळ्या पण खूप छान झाल्या होत्या. पोळ्या केल्या आणि मग नैवेद्य पण करायचे होते मला. वडाच्या तिकडं पण न्यायचे होते पूजेसाठी आणि रस्त्यात एक महादेवाचं मंदिर आहे बघा. तर तिथं पण जात असतो आम्ही दरवर्षी, मग तिकडं पण न्यायचे होते. तर मग पोळ्यान ते करून घेतलं आवरून सगळं. सगळे कामं आवरले होते बघा मी. मग आमटी पण करून घेतली, कारण का आल्यावर खूप कंटाळा येतो, काहीच करावं नाही वाटत. म्हणून मग सगळं केलं आणि मुलांनी मग मला गजरा आणि फुलं आणून दिली होती पूजेसाठी. तर मग मी खूप छान रेडी झाले, साडी बिडी घातली, गजरा वगैरे लावला मस्त आणि सगळ्याजणी मिळून गेलो आम्ही पूजेसाठी. तर सगळ्याजणी खूप छान रेडी झाल्या होत्या बघा. साड्या घातल्या होत्या मस्त मस्त आणि गजरे हे लावले होते. खूप छान वातावरण होतं बघा. गेलो तिथं तर गर्दी होती, भरपूर अशी गर्दी होती. पण केली आम्ही तशीच पूजा. पूजा गडबडीतच झाली. पूजा काही एवढी निवांत नाही झाली, पण झाली बऱ्यापैकी पूजा. कारण का मुहूर्त कमीचा होता, 12:15 किंवा 12:30पर्यंतच मुहूर्त होता. त्याच्यामुळं मग सगळ्यांचीच गडबड चालली होती. सगळ्यांनाच वाटतं ना की मग आपली पूजा वेळेतच व्हायला पाहिजे मुहूर्ताच्या आधी. त्याच्यामुळे मग सगळ्याच बायकांची गडबड चालली होती. तर पूजा केली सगळ्यांनी. आम्ही 7 फेरे पण घातले. 7 फेरे घातले, पूजा केली आणि आहोंच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना पण केली छान अशी. वडाचं झाड बघा आमच्या घराच्या जवळ पण आहे छोटं एक, पण तिथं काही एकदम छोटं आहे कुंडीमध्ये असं. मग तिथं काही पूजा एवढी व्यवस्थित होत नाही आणि भरपूर बायका असल्या की छान पण वाटतं आपल्याला. त्याच्यामुळं मग खूप मस्त वाटत होतं आणि व्हिडिओ घ्यायला कोणी नव्हतं बघा माझ्याबरोबर, कारण का सगळ्या पूजेतच गुंतलेल्या होत्या बायका. तर छोटे छोटे 2-3 मुलं होते, मग त्यांच्याकडून जसा येईल असा व्हिडिओ करून घेतला. मग व्हिडिओ केला त्यांच्याकडून आणि पूजा वगैरे झाली. वातावरण पण खूप छान होतं, ऊन पण नव्हतं आणि पाऊस पण नव्हता, मस्त वातावरण होतं. मग ओट्या भरल्या बघा, इथंच बाजूला बसून ओट्या भरल्या आम्ही. चांगली स्वच्छ जागा होती खाली, म्हणून मग सगळ्यांनीच ओट्या भरून घेतल्या. आणि ह्या आमच्यातल्या नगरसेविका ताई आहेत बघा, त्या पण सगळ्या महिलांना भेटायला येतात कार्यक्रम असल्यावर, तर त्या भेटायला आल्या होत्या. मग सगळ्या जणींनी त्यांची ओटी भरून घेतली आणि सगळ्यांनी आम्ही पण एकमेकींच्या ओट्या भरल्या आणि मस्त होत्या. एकदम मस्त मस्त साड्या घालून फोटोशूट केलं. मग कारण का ह्याच तर आपल्याला नंतर मिळून घरी आलो. खूप छान मस्त स्वयंपाक केला होता. मग येऊन मस्त जेवण हे केलं बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.